चला मग आज बनवूया मस्त अशी भेंडीची भाजी, जी की अजिबातही चिकट होत नाही। आणि भेंडीची भाजी चिकट न होण्यासाठी खूप अशा टिप्स। तर इथे मी पाव किलो भेंडी घेतले आणि भेंडी 3-4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून कपड्याने पुसून मगच भेंडी चिरून घेतले। ओले असताना कधीही भेंडी चिरायची नाही, त्याच्यामुळे भेंडी चिकट होते। आता भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले। आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातले। जिरं तेलात फुटलंय त्याच्यानंतर मी 4 हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतल्यात। त्यासोबत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात। तर लसूण आणि मिरची घालून मी ही भाजी बनवते। याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, बटाटा काही वापरत नाही। या पद्धतीने भाजी खूप मस्त लागते। आता लसूण आणि मिरची इथं पूर्ण मी लाल होईपर्यंत तळून घेतले। त्याच्यानंतर अगदी थोडीशी चिमूटभर मी हळद घातले। हळदीचं प्रमाण खूप जास्त घातलं नाही, मी अगदी चिमूटभर घातले। त्याच्यानंतर ही बारीक चिरून ठेवलेली भेंडी घेते। तर भेंडी घातल्यानंतर इथे मी परत एकदा व्यवस्थित परतवून घेते। तर आता तुमची भेंडीची भाजी जर चिकट होत असेल तर सगळ्यात अगोदर आपण 2-3 प्रकारे भेंडीची भाजी करू शकतो, त्याच्यामुळे चिकट अजिबात होत नाही। तर सगळ्यात अगोदर भेंडीची भाजी करताना ना, भेंडीची भाजी नुसती भेंडी आपण भाजून घ्यायची, त्याच्यानंतर भेंडीची भाजी करायची, त्याच्यामुळे भेंडी अजिबातही चिकट होत नाही। त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे भेंडीमध्ये जेव्हा आपण झाकण घालतो तेव्हा अजिबातही पूर्ण वाफ त्या भेंडीला लागली नाही पाहिजे। या पद्धतीने झाकण घालायचं, जेणेकरून त्याची वाफ जी आहे ती पूर्ण बाहेर निघून जाईल। कारण वाफेमुळे भेंडीला पाणी जास्त सुटतं आणि ओलसर होते, त्यामुळे चिकट होते। तर आता इथं तिसरी म्हणजे भेंडी शिजल्याशिवाय त्याच्यामध्ये मीठ कधी घालायचं नाही। मीठ घातल्यामुळे सुद्धा भेंडी पटकन अशी चिकट होते, त्याच्यासाठी भेंडीची भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं। आता इथं बघा मी 1 मिनिटभर झाकण घालून वाफ आणली होती आणि चांगली आता भेंडी परतवून घेतली। परत त्याच पद्धतीने मी झाकण घातलं आणि परत एकदा इथं भेंडी शिजवून घेतले। तर 1-2 मिनिटं झाकण घालून मी ही भेंडी शिजवून घेतली आणि बघू शकता भेंडी खूप मस्त अशी शिजली गेली। भेंडी कोवळी असल्यामुळे जास्त वेळ लागला नाही शिजायला, अगदी झटपट शिजले। तर इथे भेंडीची भाजी छान तयार झाली। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते। मीठ घातल्यानंतर परत ही भाजी मिक्स करते आणि इथे तयार झाली भेंडीची भाजी। अगदी मस्त चविष्ट अशी भेंडीची भाजी लागते, नुसती कमी साहित्यामध्ये केलेली आहे, पण खूप भारी लागते। जर तुमची पण भेंडीची भाजी चिकट होत असेल ना, तर इथे मी सांगितलेल्या 2 ते 3 टिप्स आहेत, नक्की करून बघा या पद्धतीने। तर चला मग भेंडीची भाजी तयार झाली। भाजी आवडली असेल तर नक्की रेसिपीला प्लीज लाईक करा। कमेंटद्वारे नक्की सांगा की मला माझी भाजी कशी वाटली। आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर चला भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही माझा हा रेसिपी व्हिडिओ बघितला त्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद।